हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? ठीक आहात ना? असेच ठीक राहा, नेहमी हसत राहा. मी मनीषा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता इथे बघा दुपारचा वाजला आहे 1 आणि आम्हाला जायचं सुवर्णप्राशनचा डोस द्यायला. आज पुष्य नक्षत्रावर सुवर्णप्राशनचा डोस दिला जातो. तर आता फरशी वगैरे सर्व आवरून कामं झालेली आहे. आंघोळ झाली, देवपूजा वगैरे झाली. तर आता आम्ही जातो आहे. तर किती दिवस झाले व्हिडिओ बनवायचा पण राहूनच जाते. आता रियाच्या बाबांनी आज सकाळी ते घरी आले तर त्यांनी रिया आणि रियांशसाठी खेळभांडे आणलेले होते. मी त्यांना म्हटलं की एवढे छोटे आहेत ते अजून कशाला आणता खेळभांडे वगैरे, पण ते म्हटलं की नाही म्हणे अजून म्हणजे असू दे म्हणे, लहान आहेत म्हणे अजून आणि त्यांना काहीतरी पाहिजेच असतं म्हणे नवीन वगैरे खेळायला. एकाच खेळण्यासोबत ते बोर होतात खेळून. तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे बुवा. तर मग लेकराच्या हौशीपुढे आपलं काही नसतं. आणि रियांशचं असं काही नाही की नवीन खेळणी वगैरे पाहिजे, पण रियाच्या बाबाला खूप आवडतात नवीन खेळणी वगैरे आणायला आणि ते खूप छान खेळतात. पण असं होतं की मग नंतर ते कुठे पडतात की सापडतही नाही. पण मग ते म्हणे की नाही म्हणे आत्ता लेकरांना खेळभांडे नाही आणणार तर केव्हा आणणार. तर तुम्ही आता इथे बघू शकता बघा रियांश कसे चहाचे कप वगैरे घेऊन बसले आणि सांगतायत की बाबांनी आणले खेळभांडे वगैरे. ते एवढे छान म्हणजे एवढे आवडले रियाला तर खूप. आणि आज सारिका घरीच होती. सारिका त्यांचे खेळभांडे वगैरे मांडत होती. तर आज काही ती शाळेत गेली नाही, आज सुट्टी होती. आणि आम्ही त्या दिवशी घरच्या घरी शिवजयंती केलेली होती. म्हणजे छत्रपती राजेंचा फोटोवरती लावलेला असतो आमच्या इथे. तर तो खालीच राहिला कारण की हे 2-3 दिवसापासून काही घरी नव्हते. तर मग त्यामुळे म्हणजे सकाळी जायची संध्याकाळी घरी यायची, मग त्यामुळे काही फोटो लावणं झालाच नाही. तर फोटो खालीच होता. तर मग आता सारिका काही शाळेत गेली नाही, तिची मॅडम काही आलेली नव्हती, मग ती काही घरी म्हणजे शाळेत गेली नाही. आता रियांशचे बदलायचे कपडे. मी आज केलेला होता मूग डाळ आणि हरभरा डाळ आणि तांदळाचा ढोकळा. तर रियाने काही आधी त्यात मिरची ॲड केलेली होती, तर मग त्यात तो काही खाल्ला नाही आणि इडलीच्या स्टँडमध्ये केला म्हणून रियाला असं वाटलं की इडलीच केली, म्हणजे कलरफुल इडली केली असं रियाला वाटत होतं. रियाने एवढी आवडीने खाल्ली आणि छान झाला, एकदम मस्त झाला ढोकळा. काही नाही 3 वाट्या तांदूळ घेतले होते, 1 वाटी हरभरा डाळ आणि थोडीशी मूठभर मुगाची डाळ वगैरे घेऊन छान भिजू घातलेलं होतं आणि मूग डाळीचा ढोकळा केलेला होता. आणि वरतून छान जिरे मोहरी वगैरे हिंग वगैरेची फोडणी दिलेली होती. तर तिला प्रचंड आवडला. तिला असं काही नवीन खायला खूप आवडतं. रियाला पण आवडतं आणि रियांशला पण आवडतं. म्हणजे कमी तिखट आवडतं कारण की अजून ते छोटे आहेत, अजून काही 2 वर्षाची झाली नाही. पण मग मी असं काही नवीन करून बघत असते आणि खूप दिवस झाले काही म्हणजे काय करावं काही सुचत वगैरे नव्हतं. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता ढोकळाच करूया. पहिला ढोकळा मी डिशमध्ये केलेला होता, तर तो छान झालेला होता. पण मग त्यात मिरची ॲड केलेल्यामुळे रियाने काही खाल्ला नाही आणि ती नकोच म्हणत होती. पण म्हटलं चला इडलीच्या स्टँडमध्ये आपण बनवू, म्हणजे ती इडली म्हणून तरी खाईल. तर तिने खाल्ला, तिला खूप आवडला. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान झाला, खूप सुंदर झालेला होता. त्यात दही वगैरे ॲड केलेलं होतं. इनो काही घरात नव्हतं त्यामुळे मग इनो स्किप केला आणि दही थोडंसं लिंबू साखर वगैरे हे करून हे केलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता काही चौकोनी शेपमध्ये पण कट केलेलं होतं आणि वरतून जिरे मोहरीची फोडणी वगैरे दिली. तर थोडेसे जिरेचे पान वगैरे आपलं कढीपत्त्याचे पान वगैरे खालीच पडले. आणि आता मी करते तयारी सुवर्णप्राशन डोस वगैरे द्यायला जायची, कारण की मी दर महिन्याला सुवर्णप्राशनचा डोस वगैरे देत असते. आता हा संध्याकाळपर्यंत संपवू आम्ही ढोकळा वगैरे, कारण की घरातल्या सर्वांनाच आवडतो, फक्त रियाच्या बाबाला आवडत नाही ढोकळा. तर आज सासूबाईंना होता उपवास, म्हणजे त्यांचे उपवास चालूच असतात लगातार एकामागे एक. तर मग तुम्ही इथे बघू शकता खूप छान झाला आहे ढोकळा आणि सर्वांना खूप आवडतो. मग त्यामुळे मी असं काही नवीन वगैरे मी रवा बेसनचाच करते, पण म्हटलं ह्यावेळेस काहीतरी नवीन करून बघू. तर यालाही आवडला. आमची तयारी वगैरे झाली. आता मी रियांशला अंगणवाडीमधून खिचडी आणली होती आणि ती दोघांना भरवत आणि त्यांना पोट भरून खाऊ घालायचं होतं, कारण की सुवर्णप्राशनचा डोस दिल्याच्या नंतर 10-15 मिनटं काही खाऊ घालायला चालत नाही. त्यामुळे त्यांचा ढोकळा खिचडी वगैरे असं पोटभर खाऊ घालून नेलं की मग कसं टेन्शन नाही. त्याच्यामुळे मग आणि तसंही त्यांना अंगणवाडीमधली खिचडी खूप आवडते आणि गरमागरम असल्यामुळे छान तूप वगैरे टाकून छान मस्त सगळी संपवतात.
आणि ते लहानापासून मोठ्यापर्यंत आमच्या इथे सगळ्यांना अंगणवाडीची खिचडी आवडते, कारण की खूपच छान असते अंगणवाडीमधली खिचडी. आमच्या इथले ताई खूप छान करतात खिचडी. तर मग इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही तयारी करतोय जायची. तर आता मी रस्त्याने वगैरे काही व्हिडिओ शूट वगैरे केला नाही. तर आता आम्ही पोहोचलो दवाखान्यात. तर मग इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती. तर कारण की 12-12:30 वाजताचा टाईम होता आणि सगळ्यांना घरी जायची वेळ होत होती. तर मग आता आमचं झालं घेणं वगैरे. इथे तुम्ही बघू शकता हे आहे सुवर्णप्राशन डोसचं जे चिकित्सालय. तर खूप छान असतो तो डोस आणि तो द्यायला पाहिजे. प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर दिला जातो. तर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी छान आहे. आता आम्ही घरी जातोय. तर तुम्ही बघू शकता मी सारिका रिया रियांश जातोय घरी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक